नाही, आम्ही सांगितलं तसं आकडा आम्ही सांगितलं 1851 ठराव आम्ही आमचे समविचारी आघाडी म्हणून जिल्ह्यातले या ठिकाणी दाखल होतील आणि आम्हाला विश्वास आहे की दूध उत्पादक आमच्या बाजूने या ठिकाणी न्याय देतील. नाही, बिनविरोधचा प्रस्ताव अजून तरी कुठला माझ्याकडे आलेला नाही. तो प्रस्ताव आल्याशिवाय त्याच्यावर बोलणं संयुक्तिक या ठिकाणी राहणार नाही. परंतु सहकार टिकला पाहिजे, गोकुळ टिकला पाहिजे, यासाठी ज्या ज्या भूमिका घ्याव्या लागतील त्या आम्ही निश्चितपणे घेऊ. नाही, मी आता बोललो की त्याचं बोललो आता अजून माझ्याकडनं प्रस्ताव तसा काय आलेला नाही. आल्यावर त्याच्यावर चर्चा करता येईल. या सगळ्या सभेच्या दरम्यान गुजरातचा विषय खूप महत्त्वाचा निघालेला आहे. काय नेमकं भीती वाटते? राजू शेट्टीने जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो राज्याचा अभ्यास त्यांना शेतकरी नेते म्हणून त्यांनी या ठिकाणी त्या संदर्भातली भूमिका मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की बाबा उद्याच्या काळात संकट काय आलं तर त्याला वाचवणार कोण आहे गोकुळला, अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. आरोप केलाय जे सत्ताधारी होते त्यांनी महाविकास आघाडी करून राजकारण इथं गोकुळमध्ये आणलं. नाही, मला वाटते आज आरोप प्रत्यारोपावर मी जाणार नाही. आज आमची भूमिका एक असेल की दूध उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे पॅनल सक्षम कसं करता येईल हा माझी प्रायोरिटी असेल. कारण की अजून 2 महिने निवडणुकीला आहे. आजच सगळे मुद्दे बोलण्याची आवश्यकता नाही. अमूलच्या संदर्भातला विषय असेल, बाकीचे विषय असतील ते मी व्यवस्थित पुढच्या काळामध्ये लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन. एक महत्त्वाचा विषय काल महायुतीने जे मोठमोठे आकडे सांगितलेले 2014 नाही, मी आकडेवारी जी सांगितली तुम्हाला 4800 ठराव या ठिकाणी पात्र झालेले आहेत, ती आकडेवारी मी तुमच्याकडे सांगितली. आता काय झालेलं आहे की ज्याचा उल्लेख आमच्या एका वक्त्याने केला की पिवळे फॉर्म काही ठिकाणी छापले गेले आणि दुबार ठराव आले. काही अवसायनात गेलेल्या संस्थांचे सुद्धा ठराव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून हा सगळा आकडा ज्यावेळी उद्या संध्याकाळी 1 वाजता ज्यावेळी हे सगळं संपेल, मला वाटतं AR ऑफिसकडनं अधिकृत आकडा कळेल की नेमका ठराव किती आलेत, मग त्यातले पात्र लोकांचे किती आहेत, अपात्र लोकांचे किती आहेत, अवसानातले किती आहेत, ही आकडेवारी ते विस्तृतपणे जाहीर करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही, मी मगाशी माझी भूमिका आणली. मला कुणाकडे जाऊन सीट घेण्यासाठी आकडा सांगायचा नाही, मला विजय मिळवायचा आकडा मला सांगायचा आहे. त्यामुळे मी आमच्याकडे जे आले ते सांगितलं. मी 2100 सांगू शकत असतो, 1900 सांगू शकलो असतो, परंतु जे फॅक्ट आहे ती फॅक्ट आम्ही सांगायचा प्रयत्न केला. या ठिकाणी महत्त्वाच्या आज घटना घडलेली आहे. सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज आहे तो महायुतीच्या बाजूने बोलला, त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. सकाळपासून आम्ही या गडबडीत आहोत. मी सकाळी अनिल परबांचा मला फोन आला होता की उपसभापतीची निवडणूक लागली, आपण शिवसेनेचा फॉर्म भरतोय. मी नव्हतो तिथं, जयंत आसगावकर नाहीत, भाई जगताप नाहीत, आमचे अभिजित वंजारी फॉर्म भरायला गेले होते आणि महाविकास आघाडी म्हणून आमचं बहुमत नाही आहे विधान परिषदमध्ये. परंतु काल एक प्राथमिक चर्चा आमची गटनेते झाली होती की आपण फॉर्म भरू, सरकारनं विनंती केली तर त्याची माघार घेऊ, परंतु किमान फॉर्म भरला पाहिजे लोकशाहीमध्ये. म्हणून आम्ही आज अभ्यंकरांचा फॉर्म भरण्याचा निर्णय सकाळीच आमच्या चर्चेमध्ये झाला. तोपर्यंत फॉर्म भरेपर्यंत दुसरी बातमी आम्हाला कळाली की उलट्या बाजूनं सचिन भाऊ अहिर हे निवडून धनुष्यबाण या चिन्हावर आले होते तांत्रिकदृष्ट्या मागच्या वेळी, परंतु गेले काही 2 वर्ष ते उद्धव साहेबांच्याबरोबर होते. आज तेच उपसभापतीचे उमेदवार झालेल्याची बातमी आम्हाला बघायला मिळाली. शरद पवार गटातील एक गट असा आहे की NDA मध्ये सहभागी व्हावा असं खासदारांचा एक गटाचं म्हणणं आहे, शरद पवारांच्या पक्षाचं. काय नेमकं आता हे चाललंय? मला नाही वाटत पवार साहेबांच्या गटामध्ये कुठली अडचण येईल असं वाटत नाही. ते एकसंघपणे पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राहतील असं मला वाटतं. विरुद्ध महाविकास आघाडी सौमिका माडिक एकीकडे म्हणतायत की बिनविरोध झाली पाहिजे सरकार टिकवण्यासाठी. मी मगाशी त्याच्यावर खुलासा केलेला आहे. प्रस्ताव अजून आलेला नाही. प्रस्ताव आल्यावर त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहील. परंतु आमची राजश्री शाहू समविचारी आघाडी आहे. जे येतील त्यांना घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे.